नमस्कार मंडळी, आज आपण सत्यनारायण महापूजेला बनवला जाणारा मऊ लुसलुशीत दाणेदार प्रसादाचा शिरा कसा तयार करायचा ते व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सत्यनारायण महाप्रसादाचा शिरा म्हटलं की तूप, रवा, साखर ह्या साहित्यांचं प्रमाण सम असतं. बघा, परफेक्ट प्रमाण असलं तर बघा शिरा आहे चिकट बनणार नाही, कोरडा सुद्धा बनणार नाही. चला, सत्यनारायण महापूजेचा प्रसादाचा शिरा बनवायला सुरुवात करूया. सर्वात पहिले बघा, जाड बुडाची ते कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 वाटी बघा साजूक तूप टाकलेलं आहे. तूप छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये बदाम आणि काजूचे काप आपण टाकलेले आहेत. सर्व साहित्य बघा आपण एकाच वाटीने घेणार आहे. त्यामुळे बघा आपला शिरा आहे अजिबात चिकट बनणार नाही, कोरडा सुद्धा बनणार नाही. परफेक्ट पद्धतीने आज आपण सत्यनारायण महापूजेचा प्रसादाचा शिरा इथे तयार करणार आहोत. बघा, इथे बदाम आणि काजूचे काप हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत इथे तळून घेतलेले आहेत. त्याच बघा तुपामध्ये 1 वाटी बघा इथे मध्यम साईजचा रवा घेतलेला आहे. जास्त जाडही नको आणि जास्त बघा बारीक असलेला रवा सुद्धा वापरायचा नाही. जर तुम्ही बारीक रवा महाप्रसादाचा शिरा बनवण्यासाठी वापरला तर बघा तुमचा जो प्रसादाचा शिरा आहे तो चिकट होऊ शकतो. त्यामुळे बघा इथे मध्यम साईजचा पण रवा घेतलेला आहे. बघा, रवा भाजताना सतत आपल्याला रवा हलवत राहायचा आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवरती बघा रवा इथे 5 ते 6 मिनिटं छान असा बदामी कलर येईपर्यंत इथे आपण तुपामध्ये बघा छान असा भाजून घेतलेला आहे. जर रवा कच्चा राहिला तर बघा त्यामुळे बघा प्रसादाचा शिरा चिकट होऊ शकतो बरं का. अशी महत्त्वाची टिप्स आहे. त्यामुळे बघा स्लो गॅसवरती आपण रवा छान असा बघा खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजल्यावरती मस्त बघा तुपाचा सुद्धा खमंग वास सुटतो बरं का. बघा, रवा छान आपला इथे भाजून तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये बघा 1 केळी आपण बारीक काप करून घेतलेले आहेत. 1 वाटी रव्यासाठी 1 केळी पुरेशा आहेत बरं का. जर तुम्ही 1 किलो, सव्वा किलोचा रवा जर बनवत असशिला, प्रसादाचा शिरा तयार करत असशिला तर त्याच्यामध्ये बघा 4 ते 5 केळी तुम्ही टाकू शकता. बघा, इथे आपण रव्यामध्ये केळी टाकून व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची आहे. प्रसादाच्या शिरामध्ये बघा केळी टाकल्याने मस्त असा खमंग वास येतो आणि खाताना सुद्धा शिरा छान असा चविष्ट लागतो. बघा, इथे आता केळी मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये बघा 1 वाटी रव्यासाठी इथे मी बघा 3 वाटी बघा आपण इथे कडकडीत उकळतं गरम दूध टाकलेलं आहे. बघा, व्यवस्थित शिऱ्यामध्ये टाकून छान असं बघा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. दूध टाकताना बघा थोडंसं आपल्याला दूध टाकायचं आहे बरं का. जास्त जर तुम्ही दूध टाकलं तर त्यामुळे सुद्धा गुठळ्या होऊ शकतात. बघा, इथे 3 वाटी मी दूध टाकून व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. जर तुम्हाला दुधाऐवजी समप्रमाणात बघा, जर तुम्हाला दूध नाही टाकायचं असेल तर 3 वाटी पाणी टाकू शकता. दूध आणि पाणी टाकायचं असेल तर तुम्ही 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध छान असं कडकडीत गरम करून टाकायचं आहे. बघा, दूध आपण इथे रव्यामध्ये टाकून व्यवस्थित असं छान मिक्स करून दिलेलं आहे. रवासुद्धा आपला एखाद्या मिनिटात कोरडा झालेला आहे. बघा, आता ह्या रव्यावरती आपण 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ काढून घेऊया. त्यामुळे रवा छान बघा आपला फुलला जाईल आणि भरपूर असा दुप्पट-तिप्पट आपला रवा छान असा फुलून तयार होतो. 2 ते 3 मिनिटानंतर रव्याच्या वरचं आपण झाकण काढून दिलेलं आहे. आता आपण हे रवा मिक्स करून देऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता रवा बघा मस्त आपला छान असा मोकळा इथे तयार झालेला आहे. बघा, जर आपण दूध टाकण्याच्या अगोदर साखर टाकली असती तर रवा आपला चिकट होतो बरं का. त्यामुळे बघा दूध टाकल्याच्या नंतर आपल्याला लास्टला साखर टाकायची आहे. त्यामुळे रवा अजिबात चिकट होत नाही आणि जो प्रसादाचा शिरा आहे त्याचा कलरसुद्धा छान असा मस्त टेक्स्चर येतं. बघा, 1 वाटी इथे साखर टाकून व्यवस्थित अशी आपण मिक्स करून देऊया. ज्यावेळी बघा रव्यामध्ये साखर टाकतो त्यावेळी बघा रव्याला कसं थोडंसं पाणी सुटल्यागत होतं बरं का, साखरेचं पाणी सुटतं. बघा, इथे साखर आपण छान अशी मिक्स करून देऊया. पुन्हा बघा 3 ते 4 मिनिटं बघा अशी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे व्यवस्थित साखर पूर्ण अशी मॅश होते आणि रवा छान आपला असा टेस्टला तयार होतो. बघा, 4 ते 5 मिनिटं आपण छान अशी रव्याच्या वरती झाकण ठेवून आता वाफ काढून घेऊया. 4 ते 5 मिनिटात बघा रव्याच्या वरती अधूनमधून आपल्याला रवा मिक्स करायचा आहे बरं का. त्यामुळे बघा आपला रवा अजिबात कडेला लागणार नाही. बघा, छान अशी साखर आपली मिक्स झालेली आहे. रव्याचा कलर तर पहा, बघा शिऱ्याचा कलर तर पहा किती छान असा सुरेख आलेला आहे. आता आपला मस्त शिरा इथे बनवून तयार झालेला आहे. बघा, त्याच्यामध्ये तुपामध्ये तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते आता आपण टाकून देऊया आणि व्यवस्थित अशी मिक्स करून देऊया. बघा, वेलची पावडर मी लास्टला टाकणार आहे. त्यामुळे बघा मस्त असा प्रसादाचा शिऱ्याचा जो वास आहे, खमंग आहे, तो मस्त असा टिकून राहील बरं का.
बघा इथे वेलची पावडर 1 चमचा आपण टाकून दिलेली आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून देऊया. आणि महाप्रसादाचा सत्यनारायण महाप्रसादाचा शिरा म्हटलं की तुळशीच्या पानाशिवाय अपूर्णच आहे बरं का. बघा मस्त असा मोकळा लुसलुशीत दाणेदार प्रसादाचा शिरा आपला अशा पद्धतीने बनवून तयार झालेला आहे. अजिबात चिकट झालेला नाही, कोरडा तर अजिबात नाही बरं का. बघा जर परफेक्ट प्रमाण असेल तर महाप्रसादाचा शिरा आहे ना परफेक्ट असा मऊ लुसलुशीत दाणेदार तयार होतो. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. सत्यनारायण महापूजेच्या प्रसादाचा शिरा बनवताना बघा ह्या 5 चुका तुम्ही टाळा. बघा रवा घेताना एकदम मध्यम साईजचा घ्यायचा आहे, त्यामुळे बघा शिरा अजिबात आपला चिकट होणार नाही. जर तुम्ही बारीक रवा घेतला तर त्यामुळे शिरा तुमचा चिकट होऊ शकतो. आणि रवा छान बघा खमंग 4 ते 5 मिनटं छान असा बदामी रंग येईपर्यंत स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. आणि बघा शिरा तयार करताना त्याच्यामध्ये कडकडीत गरम पाणी किंवा दूध गरम टाकायचं आहे, त्यामुळे बघा रवा अजिबात चिकट होणार नाही. आजच्या ह्या महत्त्वाच्या टिप्स आहेत. बघा सत्यनारायण महापूजेच्या प्रसादाचा शिरा छान असा मोकळा लुसलुशीत दाणेदार आपला बनवून इथे तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आता बघा श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये बघा सत्यनारायण महापूजा असतेच, त्यावेळी असा मस्त प्रसादाचा दाणेदार मऊ लुसलुशीत सत्यनारायण महापूजेचा प्रसादाचा शिरा नक्कीच करून पहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. सत्यनारायण महापूजेचा प्रसादाचा शिरा आवडला आहे का हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.